फिशर म्हणजे काय, हा होतो कशामुळे आणि तुम्हाला जर हा त्रास असेल तर असं काय केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्ही या आजारातून पूर्णपणे बरे व्हाल, आज आपण समजून घेऊ. मी डॉक्टर शीतल टोंगसे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. डॉक्टर टोंगसे होमिओपॅथी हा चॅनल सबस्क्राईब करा, त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक शेअर करा. आजारमुक्त निरोगी जीवन जगा. सोप्या भाषेत आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे आज की नेमकं फिशर म्हणजे काय. फिशर म्हणजे क्रॅक होणे, फाटणे, चीर पडणे. ज्याप्रमाणे आपले ओठ उलतात आणि क्रॅक होतात त्याचप्रमाणे संडासच्या जागेवरती, लॅट्रिनच्या जागेवरती फाटल्या जातं, क्रॅक निर्माण होतो, ज्याला फिशर असं म्हणतात. आता याची कारणं कुठली कुठली आहेत. सगळ्यात पहिलं आणि मुख्य कारण आहे हार्ड स्टूल म्हणजे लॅट्रिनला कडक होणे. जर लॅट्रिन कडक झाली तर ती जेव्हा अशी लॅट्रिनच्या जागेतून पास होते तेव्हा संडासच्या जागेवरचं जे मसल्स असतात तिथला जो म्युकोझा असतो त्याला ते चिरत जाते आणि त्यामुळे तिथल्या ज्या मसल्स असतात तिथली जी जागा असते ती फाटून जाते, चिरते आणि यामुळे हा फिशर जन्माला येतो. दुसरं कारण आहे डायरिया. वारंवार लॅट्रिनला जावं लागणे याने सुद्धा लॅट्रिनच्या जागेवरती चिरा निर्माण होतात. काही आजार असतात जसं IBS, अल्सरेटिव्ह कोलायटिस ह्यासारख्या आजारामध्ये सुद्धा फिशर तयार होतात. लॅट्रिनच्या जागेवरती जी मसल असते ज्याला स्पिंटर मसल असं म्हणतात त्यावरती जर कुठल्याही कारणाने टेन्शन आलं त्यामुळे सुद्धा तिथे फिशर निर्माण होऊ शकतो. संडासच्या जागेवरती रक्तपुरवठा जर कमी झाला कुठल्याही एखाद्या कारणाने त्यामुळे सुद्धा तिथे फिशर निर्माण होतो. आता याची लक्षणं काय काय आहेत, याच्यामध्ये कुठले त्रास होतात हे समजून घेऊ. पहिलं लक्षण आहे खूप जास्त तीव्र वेदना होणे, भयंकर त्रास होणे, दुखणे आणि सहन न होण्यासारखा जीव घेणा त्रास होणे हे सगळ्यात मुख्य लक्षण आहे. त्याचप्रमाणे रेड फ्रेश ब्लड, लाल एकदम फ्रेश रक्त आपल्या संडाससोबत गुदद्वारातून लागून बाहेर येतं, हे त्याचं दुसरं लक्षण असतं. त्याचप्रमाणे लॅट्रिनच्या जागेवरती खाज येणे, बसता उठताना त्रास होणे अशा प्रकारचे सुद्धा लक्षणं या आजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता या फिशरचं निदान कसं करायचं तर तुम्ही जेव्हा तुमच्या डॉक्टरांकडे जाल तुम्हाला तेव्हा ते चेकअप करतील आणि चेकअप करताना बघतानाच त्यांना कळेल की हा फिशर आहे किंवा नाही, किंवा काही तपासण्या कराव्या लागतील जसं ॲनोस्कोपी झालं, सिग्मायडोस्कोपी झालं. अशा प्रकारच्या काही तपासण्या करून सुद्धा आपल्याला ह्या आजाराचं निदान करता येतं. आता आपण समजून घेऊ सगळ्यात मुख्य गोष्ट ती म्हणजे या आजाराचा इलाज कसा करायचा आणि तुम्हाला जर हा त्रास असेल तर तुम्ही असं काय केलं पाहिजे, असे कुठले पथ्य पाळले पाहिजे ज्यामुळे हा फिशरचा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला समजावं म्हणून याच्या इलाजाला आपण 2 कॅटेगरीजमध्ये विभाजित करू. पहिला पार्ट आहे त्याला आपण म्हणू आतमध्ये म्हणजे पोटात काय आपण घेतलं पाहिजे किंवा तिथे आपण काय ट्रीटमेंट केली पाहिजे जेणेकरून हा आजार बरा होईल. तर याचं कारण मी तुम्हाला जे सांगितलं, हार्ड स्टूल होणे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला जर अपचन असेल, लॅट्रिनला कडक होत असेल तर ती दुरुस्त केली पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी काय करावं तर त्याच्यासाठी हिरवा भाजीपाला जास्तीत जास्त खाल्ला पाहिजे. म्हणून दुसरा उपाय काय आहे, जास्तीत जास्त फायबरस फूड घ्या, हिरवा भाजीपाला जास्तीत जास्त खा, डाळी खा किंवा काही फ्रूट्स घ्या ज्यामुळे हा आजार बरा होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, भरपूर पाणी प्या, कारण जर तुम्ही पाण्याची कमतरता शरीरामध्ये झाली तर हा आजार होईल. तुम्ही जर पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये वाढवलं तर तुमचं लॅट्रिन स्टूलसुद्धा सॉफ्ट होईल आणि पर्यायाने तिथे चीर पडणार नाही. चौथी गोष्ट, तूप, तेल यासारख्या ऑइली गोष्टी तुम्ही खाल्ल्याच पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आपण ऐकतो की अरे तेल बिलकुल घ्यायचं नाही आणि आपण ते बंद करून टाकतो, मग त्याने सुद्धा लॅट्रिन कडक होते. आपल्या शरीराला तुपाची, तेलाची अतिशय गरज असते. म्हणून मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की रात्री झोपताना काही दिवस तरी 2 चम्मच गाईचं तूप घ्या, ज्यामुळे तुमची लॅट्रिन जी आहे ती सॉफ्ट होईल आणि तुम्हाला त्रास होणार नाही. 5वा इलाज आपण करू शकतो तो म्हणजे एरंडेल तेल, कॅस्ट्रॉल ऑइल. एरंडेल तेल रोज रात्री 10 दिवसापर्यंत 10 ml डेली झोपताना घ्यायचं. रोज रात्री 10 ml झोपतेवेळी. तसंच घ्या, चहात घ्या, गरम पाण्यात, कुंकुम्या पाण्यात घ्या. याने सुद्धा तुमच्या आतड्यांची सर्व्हिसिंग होईल आणि तुम्हाला जे घट्ट मल बाहेर येतो तो सॉफ्ट होईल, तुम्हाला त्रास होणार नाही. तुमच्या आतड्यांना जे आतमध्ये जे कण चिटकून बसतात ज्यामुळे आपलं डायजेशनसुद्धा खराब होते ते सुद्धा याने दुरुस्त होईल. एक 6वा आणि खूप छान इलाज मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे सीड्स बाथ. म्हणजे एक टफ घ्यायचा किंवा एखादं भांडं घ्यायचं
त्यामध्ये पाणी भरायचं आणि त्यामध्ये 3 ते 5 मिनटं साधारणतः बसायचं. असं दिवसातून 3-4 वेळा तुम्ही केलं पाहिजे. याने काय होईल, याने सुद्धा तुमची लॅट्रिनची जी जागा आहे ती सॉफ्ट होईल आणि तुमचा त्रास कमी होऊन जाईल. आता आपण बघूया बाहेरून याचा काय इलाज करायचा. सो नारळाचं जे तेल असतं, खोबरेल तेल जे असते, ते जर तिथे आपण लावलं त्यांनी ही जागा स्मूथ होईल. लहान मुलांमध्ये पण हे त्रास आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळ्या वयोगटात असतात, स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये, लहान मुलांमध्ये पण आपल्याला हे त्रास दिसतात. जर लहान मुलांना असा त्रास असेल तर त्यांचे डायपर वारंवार चेंज करा. ती ओली जागा ठेवू नका, त्याने सुद्धा ते क्रॅक्स तिथे पडतात, म्हणून ते चेंज केल्याने हे बसून जाईल. खोबऱ्याचं तेल आपण वापरू शकतो. त्याचसोबत आपण पेट्रोलियम जेलीसुद्धा वापरू शकतो. पेट्रोलियम जेलीने सुद्धा तिथली जागा जी आहे ती स्मूथ होते आणि त्रास होणार नाही. आता अतिशय महत्त्वाचा उपाय तो म्हणजे फक्त तात्पुरता इलाज न करता याचा परमानंट इलाज करा. आणि मित्रांनो, याचा परमानंट इलाज आहे होमिओपॅथीमध्ये. होमिओपॅथीमध्ये असे बरेचसे औषधी आहेत ज्यांनी तुम्हाला जर ती प्रवृत्ती असेल वारंवार लॅट्रिन हार्ड होण्याची तर ती बंद होईल. तुम्हाला सॉफ्ट स्टूल होईल, कडक लॅट्रिनला होणार नाही, तिथे ताण येणार नाही आणि पुन्हा हे सगळे क्रॅक्स निर्माण होणार नाहीत. होमिओपॅथी घ्या. होमिओपॅथीने हा आजार जडामुळातून पूर्णतः बसू शकतो. मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. काही उपाय तुम्हाला चांगले समजले असतील जे तुमच्या फायद्याचे असतील. मित्रांनो, याची आवश्यकता बाकी लोकांना पण आहे आणि म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओज मिळत राहतील. निरोगी रहा, हेल्दी रहा. धन्यवाद.